मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील मौजे वाघलगाव येथील गट नंबर 27, 31, 32, 72, 121 आणि 122 मधनं खोली कारणामुळे जुनी पांधी रस्ता खोलीकरणानंतर रस्ता झालेला आहे। मात्र हाच रस्ता गट क्रमांक 27 मधील शेतकरी आणि नदीकाठावरील शेतवस्ती इथं जाणाऱ्या रोडवर JCB यंत्राद्वारे रस्ता खोदकाम करून बंद पाडला असून मुजोर चालक आणि संबंधित शेतकरी यांच्या विरुद्ध माननीय तहसीलदार फुलंब्री यांनी तात्काळ कार्यवाही करावी आणि शेतवस्तीकडे जाणारा रस्ता त्वरित पूर्ववत करावा अशी मागणी करण्यात येते आहे। मौजे वाघलगाव गट नंबर 27, 31, 32, 72, 121, 122 मधून नदीवरील सिमेंट बंधाऱ्याच्या खोलीकरणामुळे जुना वाघलगाव पांधी रस्ता हा वाघलगाव पाथरी रस्त्याला लागून आहे। त्यामुळे या गट नंबर मध्ये नदी खोलीकरणानंतर केटीवेअर आणि नदी पात्राच्या खोलीकरणामुळे पांधी रस्त्याचे रूपांतर माती रोड मध्ये झाले आहे। जुना रस्ता माती कामानंतर वापर करत असताना 15 जून रोजी पांडुरंग गोंडाळ, संगीताबाई गोंडाळ, रमेश गोंडाळ, तुकाराम गोंडाळ, संदीप गोंडाळ यांनी बंद करून JCB यंत्राने रस्ता उकरून टाकला असून त्यामुळे पुढील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे करणे अवघड झाले आहे। त्यामुळे या JCB यंत्रचालक आणि या शेतकऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुधाकर काकडे यांनी केली आहे। माझं नाव बाबासाहेब सुधाकर काकडे, वाघलगाव, राहणार तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर। वाघलगाव केटी पात्रातून शासनाने खोलीकरणाद्वारे काम केलेले होते। या कारणाने माती वरती टाकण्यात आलेली होती, त्यावर रस्ता केलेला होता। तो रस्ता काल 27 या गट नंबरने उकरून टाकलेला होता। रस्ता आमचा बंद केला, JCB द्वारे बंद केला। JCB वाल्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती। तो जो रस्ता होता तो पूर्वीचा रस्ता होता की नव्याने झाला? नाही, पूर्वीची पांदी असताना झालेला आहे हा रस्ता। तो नकाशावर आहे का? हो, नकाशावर दाखवते। मग तुम्ही संबंधित JCB चालकाला सांगितलं का तसं? हो, सांगवलं, JCB चालकाने ऐकलं नाही। आता तुमची काय इच्छा आहे? आमची इच्छा JCB चालकावर कारवाई करावी, संबंधित शेतकरी आणि JCB चालकावर, आणि रस्ता चालू करून द्यावा। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।